कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड नेत्याच्या जवळचा म्हणून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला। TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। देशमुख हत्या प्रकरणात CIDला पूर्ण ताकदीने चौकशीचे आदेश होते। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मी मारहाणीचे फोटो पाहिले, कुठलाही हस्तक्षेप केला नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या विरोधात कुठलाही पुरावा आल्यास कारवाई करा, तपास यंत्रणांना सांगितलं होतं, मात्र तसं झालं नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। अबू आझमी औरंगजेबावर जाणून बुजून बोलले, आम्ही त्यांचा लोकशाही मार्गाने इलाज केलाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। प्रशांत कोरटकर आणि आमचा काही संबंध नाही, त्याने केलेल्या मूर्खपणाला माफी नाही, दंड होणारच। महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्य प्रकरणी मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका। शिंदे आणि आमच्यात कोणतेही कोल्ड वॉर नाही, काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी आम्ही समन्वयाने काम करतो। महायुतीमधील नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 2019 मध्येच मला कोर्टाने निर्दोष मुक्त केलंय, माझ्यावर आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार, अब्रू नुकसानीचा खटलाही दाखल करणार, जयकुमार गोरेंकडून स्पष्ट। जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग, मंत्री झाल्यानंतर सुद्धा गोरे पुन्हा त्या महिलेच्या मागे लागले, त्यांना लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकला, संजय राऊतांचा गंभीर आरोप। पश्चिम महाराष्ट्रामधल्या एका पैलवान मंत्र्यानं महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप। जयकुमार गोरेंसारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळातून काढा, पीडित महिलेसोबत राज्यपालांकडे जाणार, अंजली दमानिया आक्रमक। जयकुमार गोरेंनी महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा विषय आम्ही सभागृहामध्ये मांडू, अंबादास दानवे आक्रमक। जयकुमार गोरे कलाकार, डिटेल माहिती मिळाल्यावर गोरेंना धडा शिकवू, गोरेंवरील आरोपानंतर जरांगेंचा इशारा। वाल्मिक कराडचे मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहेत का? खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावर, त्यांचंही नाव यामध्ये येऊ शकतं, रोहित पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यानंतर मुंडेंचा राजीनामा, मुंडेंना हत्येच्या घटनेचा धक्का बसला असं दिसत नाही, संजय राऊतांची टीका। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।